नमस्कार मंडळी, तुमचं अश्विनी अन्नपूर्णा चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत स्पेशल गावरान अंडा करी। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे, त्यात 4 अंडे ठेवून घेतले। पाणी घातलेलं आहे मी 1 कप। पाणी घालून आपल्याला त्यात थोडं मीठ घालून घ्यायचे। मीठ यासाठी घाला की जे अंड्याचे साल असतात ते खूप छान निघतात, म्हणजे कसल्याही प्रकारच्या अंड्याला चिपकत नाही, एकदम सोप्या पद्धतीने निघून जातात, म्हणून मीठ घातलेलं आहे। मी इकडे वाटणाची तयारी करून घेऊया। अंडे आपण उघडत ठेवून देऊया कुकरला झाकण लावून। त्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे 2 उभे कापून। कांदे उभे कापून घेतल्यानंतर मी थोडे खोबऱ्याचे काप कापून घेतलेले आहे। रिटर्न तुम्ही खोबरे किसूनही घेऊ शकतात। मी लसणाचे 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहे, अद्रक 1 इंच घेतलेला आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे, आणि आपण डाळ्या घेतलेल्या आणि त्यात तांदूळ घेतलेले आहे। तर आपण हे सगळं भाजून घेणार आहोत। इकडे मी कढई ठेवली, कढईत छान तेल घालून घेतलंय, कांदा घातलेला आहे। कांदाही आपला असा सगळा काळा होईपर्यंत छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे, जास्तही काळा होऊ देऊ नका। त्यानंतर कांदा भाजून झालेला आहे। कांदा भाजून झाल्यानंतर मी यात खोबरं घालून घेतलं। खोबरंही आपल्याला छान काळसर गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजून झाल्यानंतर मी इथं डाळ्या आणि जे तांदूळ घेतले होते ते टाकून घेतलेले, तेही आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे। इकडे गोल्डन होईपर्यंत छान भाजून घेऊया। इकडे बघू शकता छान भाजलेलं आहे। आधी जुन्या याच्यात आपले जे हरभऱ्याची डाळ होते तीच भाजून घेतात, पण मग आपल्याकडे डाळ्या आहेत आपण ते घातलेले आहे। इकडे वाटण करून घेऊया। वाटण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं, त्यात आपण जे भाजलेलं होतं ते सगळं घातलेलं आहे। लसूण घातलेला आहे, अद्रक घातलेला आहे, कोथिंबीर घालून आपल्याला छान ते वाटण तयार करून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालायचं आहे। ते वाटण तयार झाल्यानंतर इकडे कढई ठेवली भाजीसाठी। जे अंडे उकडलेले होते आपण ते छान तळून घेणार आहोत। आपल्याला चारही बाजूने छान तेल लावून घ्यायचं अंड्यांना आणि छान तळून घ्यायचे। तुम्ही जास्त गोल्डनही करू शकतात, पण अंडे खाली चिपकायला नको याची काळजी घ्या। त्यानंतर मी तेल घातलं, जिरे घातलेले आहे 1 टेबलस्पून, आणि जे वाटण तयार करून घेतलं ते घातलेलं आहे। छान आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे। वाटणाला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत। इकडे बघू शकता वाटणाला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण मसाले घालून घेऊ। मी मसाल्यांमध्ये 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला, आणि मी शेवट 1 टेबलस्पून एव्हरेस्ट मटन मसाला वापरलेला आहे। तुम्ही घरगुती मसालाही वापरू शकतात। आपल्याला छान मसाले मिक्स करून घ्यायचे, वाटणामध्ये एकजीव करून घ्यायचे, आणि त्या वाटणालाही छान तेल सुटू द्यायचं आहे। तेल सुटू दिल्यानंतर आपण त्यात अंडे घालून घेणार आहोत। इकडे बघू शकता आपले छान मसाल्यालाही तेल सुटलेलं आहे। आपण अंडे घालून घेतले। अंडेही आपल्याला छान मसाल्यामध्ये खालीवर करून घ्यायचे आहे। आपल्याला जर ग्रेव्ही अंडे हवे असेल, ग्रेव्ही जास्त पाणी नको असेल, तर तुम्ही असेही करू शकता, त्यात नॉर्मल पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जास्त पाणी म्हणजे रस्सा हवा असेल तर तुम्ही जास्तही पाणी वापरू शकतात। इकडे बघू शकता मी त्यात 2 कप पाणी वापरलेलं आहे छान, आणि छान परतून घेतलेला आहे मसाला। इकडं पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला छान तरी येऊ द्यायची आहे। थोडंसं तेल जास्त वापरा, म्हणजे आपल्या जी भाजीला तरी खूप छान येणार आहे। इकडे मी 3च अंडे वापरले आहे भाजीसाठी। मी एक एक्स्ट्रा अंडा टाकलेला होता, पण तो कापून खाल्लेला। मी ते 2 जणांची भाजी करत आहे। तुम्ही जास्त जणांची करत असाल तर सामग्री वाढवू शकतात। इकडे मी पाणी घालून घेतलंय, त्यात कोथिंबीर घालून घेतलेली आहे, आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला छान भाजी हलवून घ्यायची आहे। हलवून त्याला उकळी येऊ द्यायची आहे छान। इकडे बघू शकता मीठ घालून घेतलं, ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान। इकडे भाजीला छान तर्री आलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा, आणि नवनवीन पदार्थ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि पदार्थ नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना आवडेल।